57 लाखाची बीडच्या डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या चौघांच्या सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्यात जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून बीडमधील केसोना ॲक्सिडेंट हॉस्पिटलचे डॉक्टर विठ्ठल सोनाजीराव क्षीरसागर यांनी 57,20,000 रुपयाची ऑनलाईन फसवणूक झाली होती. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात 5 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात सायबर पोलिसांनी तपास करून बिहारमधील 5 भामट्यांना बेड्या ठोकल्या. अशी माहिती आज शनिवार दिनांक 6 जुलै रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे. डॉक्टर विठ्ठल क्षीरसागर हे नोव्हेंबर महिन्यात सोशल मार्केटिंग साईट पाहत होते. तसेच यातील एका साईटवर त्यांनी रिप्लाय दिला. त्यावरून त्यांना टेलिग्राम ID देऊन त्यावर बोलण्यास सांगितले. 5 ते 7 दिवस समोरील व्यक्ती अर्पिता मोनिका राहणार बेंगलोर हिच्याशी मेसेजवर बोलणे झाले. त्याचवेळी तिने आपण फॉरेक्स ट्रेडिंगसाठी इच्छुक आहात का असा सवाल केला. यावर डॉक्टर क्षीरसागर यांनी होकार दिला. त्यानंतर एक लिंक पाठवून त्यात सर्व वैयक्तिक माहिती भरली आणि 10 नोव्हेंबर रोजी क्षीरसागर यांनी 40,000 रुपये गुंतवणूक केली. त्याचे 15 नोव्हेंबरला 45,200 रुपये नफा स्वरूपात मिळाला. त्यामुळे यांचा विश्वास बसला. त्यानंतर वेगवेगळ्या दिवशी आणखी पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. 57,20,000 रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. तेव्हा 57,20,000 रुपये गुंतवणूक झाल्यानंतर 4 डिसेंबर 2023 रोजी त्यांनी गुंतवणूक केलेल्या नफ्यावर तुम्हाला 36 लाख रुपये टॅक्स बसला आहे, तो भरा असे सांगितले. परंतु डॉक्टर क्षीरसागर यांनी हे पैसे मिळणाऱ्या नफा रकमेतून कपात करा आणि बाकीचे पैसे परत करा असा आग्रह धरला. त्यानंतर त्यांनी वारंवार मेसेज केले, परंतु त्यावर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यावरून त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले आणि त्यांनी 5 जानेवारी 2024 रोजी तात्काळ सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात 3 व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सायबर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. हे भामटे बिहारमधील असल्याचे समजले. बिहारमध्ये जाऊन 5 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवीदास गात, उपनिरीक्षक शैलेश जोगदंड, रामदास गिरी, विजय खोडके, प्रदीप वायभट, अजय जाधव यांच्यासह सायबर पोलिसांनी केली आहे.